बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली। ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आक्रमक झालेली पाहायला मिळाली। एकीकडे धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितलेली आहे, मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेस आक्रमक झालेली आहे। बघा, माफी मागितलेली जरी असली तरी त्यांची ही जी आहे त्यांचे कृत्य आहे ते अक्षम्य आहे। माफी देऊ शकणार नाही, कारण महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, जगाचं आराध्य दैवत असले छत्रपती शिवाजी महाराजांवर भाजपचे नेते नितीन गडकरी आणि व्यासपीठावर असताना जर ते कोणताही अभ्यास न करता, इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता जर शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक शब्द काढत असतील तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि देशाच्या अस्मितेची कुठेतरी पायमल्ली आहे। म्हणून असे जे बाबा, जे स्वयंघोषित बाबा आहेत, ज्यांना बाबा उद्या मी पण बाबा होईल, हे बाबांच्या मागे लागून हे भाजप सरकार पागल झालेलं आहे। पहिला रामदेव बाबा आला, नंतर आसाराम बापू आला, नंतर मग श्री रविशंकर आला, आता खोरात बाबा आला आणि आता हा काय बागेश्वर बाबा। या बाबा आणि बायका स्मृती इराणी आणि कंगना रनौत, इकडे काय चित्रा वाघ आणि आणखीन कोण या सगळ्या बायकांच्या आणि ती गोरे, या बाबा लोकांच्या मागे लागायला आणि आता मुंबईच्या महापौर या बाबा लोकांच्या आणि बायकांच्या मागे लागून हे भाजपवाले पागल झालेत, हे RSS वाले। आणि सर्वात महत्त्वाचं वाईट असं वाटतं की नितीन गडकरींसारखा माणूस, गडकरी साहेबांकडनं ही अपेक्षा कधीच नव्हती। वास्तविक त्यांनी तिथेच त्यांना थांबवलं पाहिजे होतं आणि त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जो हा एल्गार पुकारलेला आहे की जागोजागी त्याचा धिक्कार करा, तर या धिक्कारातून आमची मागणी आहे हा बागेश्वर बाबा महाराष्ट्रात पुढे पाय ठेवता कामा नये। ठाण्यात तर बिलकुल ठेवू शकणार नाही, ठाण्यात ठेवला तर त्याच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि सर्वात महत्वाचं, गडकरी साहेबांना आणि भाजपला मला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य करतात तर मग त्यावेळेस भाजप गप्प का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडेच बघून आपली लहान मुलं आणि आपल्या देशाचं भवितव्य घडतंय। छत्रपती शिवाजी महाराजांची जो कल्चर होता, जी संस्कृती होती, जी शिकवण होती, ती लहान मुलांना शिकवण्याऐवजी जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, इतर आपले जे नेते असतील, इतर आपले जे ऐतिहासिक लीडर असतील, स्वातंत्र्य सेनानी असतील, पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, शहीद भगतसिंग असतील, यांची शिकवण देण्याऐवजी जर बाबा लोकांच्या मागे लागून ते भाजप सरकार पागल झालेलं आहे। देशाचं लक्ष ह्या सर्व जटिल प्रश्नांपासून विचलित करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून, न्यायालयाला हाताशी धरून, पोलीस यंत्रणेला हाताशी धरून हे प्रयत्न करतायत। पोलीस यंत्रणेवरती दबाव टाकतात, न्यायालयावरती दबाव टाकतात आणि एस्टीम फाईलमध्ये झालेली बदनामी झाकण्यासाठी, या देशाची मलिन झालेली प्रतिमा झाकण्यासाठी हे सगळं भूत उभं केलेलं आहे, अक्षम्य आहे। आम्ही असल्या बाबा लोकांना आणि जोपर्यंत अशी कृत्य घडत राहणार तोपर्यंत काँग्रेस नेहमी रस्त्यावरती उतरून याचं आंदोलन करणार आणि लोकांमध्ये